बघा का म्हणताय की तीन संख्या 3 4 5 या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? कोणत्या? ओके, वर्गाची बेरीज किती आहे? 1050. किती? 1250. क्लिअर आहे गोष्ट? 10,250 1250 आहे ना, तर त्या संख्या कोणत्या? क्लिअर आहे? डन. ओके, तर पहिली संख्या समजा 3x आहे, दुसरी संख्या 4x आहे आणि तिसरी संख्या 5x आहे. क्लिअर आहे? तर यांच्या वर्गाची बेरीज म्हणताय ना, यांच्या वर्गाची बेरीज, तर यांचा वर्ग केला. क्लिअर आहे ना? एवढी समजलं ना? ओके, 3xचा वर्ग, 4xचा वर्ग आणि 5xचा वर्ग. क्लिअर आहे? यांची बेरीज किती आहे? 1250. क्लिअर आहे का? ओके, आता मला सांगा 3चा वर्ग किती येते? 9. 9xचा वर्ग. डन. 4चा वर्ग किती येते? 16. 16xचा वर्ग. 5चा वर्ग 25xचा वर्ग. क्लिअर आहे का नाही आहे? किती येत आहे? 1250. डन. ओके, एक्स तिन्हीमध्ये कॉमन आहे, तर एकच एक्स घेऊ शकतो. तर किती आहे? 9, 16 आणि 25. 16 आणि 9 25. 25 आणि 25 50. 50 एक्सचा वर्ग. असं एक्स कॉमन घेतला आपण. समजलं ना? तिन्हीमध्ये एक्स कॉमन होता म्हणून एक्स एकच वेळा घेतला. बरोबर किती येते? 1250. क्लिअर आहे? आता हा एक्स स्क्वेअर येतं राहील. ओके, हे 1250 भागिला 50. हे समजलं का? पहिले सांगा मला. ओके, तर हा 0 0 कटला, तर 5 1 5 दुने 10, 5 5 25. तर एक्स स्क्वेअरचा वर्ग किती निघाला? 25. एक्स स्क्वेअरचा वर्ग किती निघाला? 25. तर हे स्क्वेअर हटवायचा आहे, तर आपल्याला का अंडर रूट करावं लागेल? यस आर नो? म्हणजे अंडर रूट असा करावं लागेल, तेव्हा हा 2 कटेल. क्लिअर आहे का नाही आहे? तर एक्सचा वर्ग किती निघाला? 5. तर एक्स किती निघाला? 5. एक्स किती निघाला? 5. तर कोणती का विचारताय आपल्याला? तिन्ही संख्या विचारताय ना. ओके, 3x म्हणजे किती होते? 3 गुणिला 5 म्हणजे 3 5 15. 4x 4 म्हणजे काय? 4x म्हणजे काय होते? 4 गुणिला 5 म्हणजे 20. 5x म्हणजे काय होते? 5 गुणिला 5. क्लिअर आहे? म्हणजे 25. समजलं का? हे गोष्ट सांगा मला. हे गोष्ट समजली? ओके, व्हेरी गुड. येतं एक्स कॉमन घेतलं ना आपण. एक्स का घेतला? कॉमन घेतलं. हे लिहून टाका पहिलं, मग समजेल. झालं का? ओके, मिटू याला. कळलं का सेजल? थोडसा चलो आगे बढ़ते हैं. झालं का लिहून? आहे लिहा. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास 4 असून, यांचे प्रमाण एकास 4 असून त्यांच्या पायाची संख्या
त्यांच्या पायाची संख्या, त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या, ही डोक्याच्या संख्येच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती? तर मेंढपाळाची संख्या किती? तर मेंढपाळाची संख्या किती? चे प्रमाण का 4 असून त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येपेक्षा 4 पटीपेक्षा 10 ने अधिक आहे. तर मेंढपाळाची संख्या किती? 8 नाही. ऑप्शन देतो तुम्हाला. बहुत इजी क्वेश्चन आहे. पंधरा, 10, 5, 20 किती? 10. ओके, लक्ष द्या. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण किती आहे? 1:4 आहे. ठीक आहे. मेंढपाळ किती आहे? 1x. क्लिअर आहे. आणि मेंढ्या किती आहे? 4x. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, हे समजलं का? पहिलं सांगा. हे दोन समजलं? सेजल लक्ष दे. 1x काय आहे? हां, मेंढपाळ आहे. क्लिअर आहे का नाही आहे? आणि मेंढ्या किती आहे? 4x. हे समजलं का? ओके. तर त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती? ओके. तर मेंढपाळ 1x आहे आणि मेंढ्या 4x आहे. तर मेंढपाळाला किती पाय राहते? 2 पाय. तर मग याचे पाय किती झाले? 1x × 2 एवढे पाय झाले. याले पाय किती राहते? 1x 4x × 4 4 पाय राहते ना? यस आर नो? हे काय झाली? डोक्याची संख्या. जेवढ्या मेंढ्या तेवढे डोके राहील ना. हे झाली मेंढ्याची संख्या. जेवढ्या मेंढ्या तेवढे डोके राहील. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. त्यांच्या काय म्हणताय? त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. 10 ने कमी आहे. क्लिअर आहे काय गोष्ट? 10 ने कमी आहे. लक्ष द्या. याचे डोके किती आहे? 1x आहे. ओके. तर त्यांच्या पायाची संख्या आणि याचे पाय किती आहे? 4x आहे. ओके. हे कोणाची संख्या झाली? पायाची संख्या झाली. यस आर नो? हे पायाची संख्या झाली ना? क्लिअर आहे. नाही, हे त्यांच्या डोक्याची संख्या झाली. कोणाची संख्या झाली? डोक्याच्या. कारण की याले डोका एकच आहे ना आणि याले डोका एकच आहे. क्लिअर आहे? ओके. तर पायाची संख्या किती झाली? किती झाली? 2x. बरोबर आहे. याची किती झाली? 16x. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर त्यांच्या डोक्याची संख्या, हे त्यांच्या डोक्याची संख्या हो ना. त्यांच्या डोक्याची संख्या त्यांच्या पायाच्या संख्येपेक्षा, त्यांच्या डोक्याच्या संख्येच्या, त्यांच्या पायाची संख्या त्यांच्या डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. कोणाची डोक्याची संख्या 10 ने कमी आहे? किती पटीपेक्षा?
4 पटीपेक्षा. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 4 पटीपेक्षा 1x आणि 4x किती होते? 5x. 5x 4 पटीपेक्षा कमी आहे तर इंटू 4 केलं तर झाले समान. बरोबर आहे ना. 2x आणि हे 16x किती झाले? 18x. 18x. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. ओके. तर हे 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. तर याला 10 देऊन दिलं तर झाले समान. आता समान झाले. ओके. तर 5 चो 20. 10 प्लस 20x आणि हे किती झाले? 18x. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? आता हा 18x आहे आणि हा 20x आहे. हा इकडे जाऊन मायनस होईल. यस आर नो? अरे क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मग किती उरते? 2x. हे तर किती उरते? 10x. 10. ओके. तर मग x म्हणजे का हो? मेंढपाळ. क्लिअर आहे ना. तर 2x बरोबर किती? 10 डिवाइड बाय 2 येईल. ओके. तर x किती निघाला? x किती निघाला? 5. तर काय विचारलं आपल्याला? मेंढपाळ. मेंढपाळाची संख्या किती आहे? 5. मेंढपाळाची संख्या किती आहे? 5. इकडं पुन्हा सांगू का? बिना एक्सचं सांगू का? ओके चला बिना एक्सचं सांगू. हे लिहा पहिलं. हो. झालं का? गरमी बहुत होत आहे. चला हे क्वेश्चन घेऊन सुटू देऊन लक्ष द्या थोडंसं. त्याला मिटवू याला. ओके. ऑप्शन न बघा. मेंढपाळाची संख्या समजा 15 असेल. मेंढपाळाची संख्या किती आहे? 15 आहे. मेंढपाळाची संख्या किती आहे? 15 आहे. मेंढपाळाची संख्या किती आहे? 15 आहे. तर मेंढपाळाची त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येपेक्षा 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. ओके. मेंढपाळाची संख्या जर 15 आहे तर इंटू 2 आहे. इथं हे झाली त्यांच्या पायाची संख्या. कोणाच्या? मेंढपाळाच्या पायाची संख्या. तर मेंढ्या किती आहे मग? त्यांच्या एकाच 4 प्रमाणात आहे ना. तर मग हे 15 असेल तर 15 चो 60 आहे. हे 60 आहे ना. अरे क्लिअर आहे का नाही आहे? तर यांच्या पायाची संख्या किती आहे? 6 चो 24 240. आणि याच्या किती येत आहे? 30 येत आहे. तर कोटी 10ने कमी आहे का? 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. तर 3 चो 12 बरोबर आहे का नाही आहे? 3 चो 12 म्हणजे 120. 120 आणि 240 कितीचा फरक आहे? 120चा फरक आहे. कितीचा फरक पाहिजे? 10चा. क्लिअर आहे का नाही आहे? समजा मेंढपाळाची संख्या 10 आहे. मेंढपाळाची संख्या 10 आहे. तर त्यांच्या पायाची संख्या हे झाली 10 चो 40 ना. हे तर हे 40 आहे. तर याला किती 4 पाहिजे? 4 चो किती? 16. 160 आणि हे किती येत आहे? 20. क्लिअर आहे? याला 4 पट करायचं. 20 चो 80. तर हे 80 म्हणजे 80चा फरक येत आहे. कितीचा फरक आला पाहिजे? 10चा. क्लिअर. आता 5 पकडू. 5 इंटू किती? 2 ना. 5 1 5. 5 चो 20. हे 20 जण आहे ना. हे 5 जण आहे. तर इंटू 2 आहे. याच्या पायाची संख्या झाली. हे यांच्या पायाची संख्या झाली 5 2 10. तर 20 चो 80. 20 चो 80. तर 4 पट किती येत आहे? 40. 4 पट किती येत आहे? 40. 4 पटीपेक्षा कितीने कमी आहे म्हणते? 10ने कमी आहे म्हणते. 4 पटीपेक्षा कितीने कमी आहे म्हणते? 10ने कमी आहे म्हणते. 1 मिनिट. 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. हे जर त्याच्या हे कोणाच्या पायाची संख्या झाली?
मेंढपाळाची हो, मेंढ्याची संख्या किती आहे? 80 आहे. ओके 80 आहे. 10 ने कमी आहे तर 40 दुने काय रे? मेंढपाळ व मेंढे यांचे प्रमाण त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे ना, 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. कोणाची संख्या 10 ने कमी आहे? पायाची संख्या. त्याच्यामुळे संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. कोणाच्या पायाची संख्या? हा येते ऑप्शन ना, लक्ष द्या. त्यांच्या पायाची संख्या ही त्यांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती? तर मेंढपाळाची संख्या किती? 1 मिनिट थांबा. का म्हणताय क्वेश्चन? मेंढपाळ व मेंढे यांचे प्रमाण एकाच 4 आहे. एकाच 4 आहे. ओके डन. ओके त्यांच्या पायाची संख्या ही एकाच 4 आहे. समजा जर मेंढपाळ, आपण ऑप्शन किती होते? 15, 10, 5, 20. 15, 10, 5, 20. ओके 5 पकडू. याला जर 5 पकडू तर याला किती पकडू? 5 चो 20 पकडू. याचे पाय किती? 2 आहे ना, 5 दुने 10. याचे पाय किती? 4. 20 चो 80. 80 तर 4 पटीपेक्षा कितीने कमी आहे? 10 ने कमी आहे. तर इंटू 4, 10 चो 40 प्लस 10, असं प्लस 10 न पाहिजे ना. त्यांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा 10 ने कमी आहे. बरोबर, त्यांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा 10 ने कमी आहे. तर त्यांच्या डोक्याची संख्या किती झाली? हे 20 आणि हे 5 किती झाले? 25 झाले ना. हे त्यांच्या डोक्याची संख्या झाली ना. ओके तर 10 ने कमी आहे. 10 ने कमी आहे 25. 1 मिनिट. 10 चो 40. 1 मिनिट. 5 दुने 10. 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. कसं नंतर पाहू रे, आता त्रास येत आहे. ठीक आहे. हां 10. आ जाओ, जिसको भी छोड़ा ना आता है आ जाओ जल्दी से. हाँ याची पायाची संख्या 1 गुणिले 2 नाही, ऑप्शन काय? यांची 4 गुणिले 20. यांची डोक्याची संख्या याचे 4 पट पेक्षा 10 ने हे कमी आहे. म्हणजे 80 भागिले 4 40. 20. बरोबर आहे.
ऑप्शन 5 घेतलो या ठिकाणी तर 10 ने कमी आहे 10 मधून 20 गेले म्हणजे ही जी संख्या आहे 80 याच्या 4 पटीपेक्षा 10 ने हे कमी असेल 80 जर 4 पट असेल तर हा 10 म्हणजे 10 ने कमी आहे 80च्या याच्या 4 पटच्या 10 ही संख्या 80च्या 4 पटच्या 10 ने कमी आहे म्हणजे याचे 4 पट किती येते 20 मग हे संख्या 10 ने कमी आहे 10 येते मग आणखी 5 अरे ऑप्शन पाहिजे घेतलं ना ऑप्शन पहिले घेतलं आता 10 ने कमी आहे हेच प्रूव्ह करायचं आहे जाऊ द्या उद्या बघू ठीक आहे आता मला दिवस नाही होणार आला का